थंडीमध्ये चालणारा हा गरमागरम उपवासाला चालणारा हा साबुदाण्याचा सूप तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी तुम्हाला एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं, मग त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि त्याला छान परतून घ्यायचं। मग त्यामध्ये आलू टाकायचा, आलूला छान परतून त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्याने आलू लवकर शिजतात। तुम्ही यामध्ये बॉईल आलू पण यूज करू शकता। त्यानंतर त्याला झाकून छानपैकी शिजू द्यायचं। नंतर त्यामध्ये भिजलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा भुर्का टाकून मिक्स करायचं। साबुदाण्याला ॲटलिस्ट 5 तास भिजवायचं आहे। नंतर त्यामध्ये मिरेपूड आणि तिखट ऑप्शनल आहे, जर तुम्ही स्पायसी खात असाल तर टाकू शकता। मग त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून ॲटलिस्ट लो गॅसवर 15 मिनिट्स त्याला छान कुक होऊ द्यायचं। 15 मिनिट्स नंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आलू पण छान शिजले आहे। त्याला सुपी टेक्स्चर देण्यासाठी आलूला छान मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि रेडी आहे तुमचा गरमागरम असा उपवासाचा सूप।